श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे. रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत बघा मँगो विथ व्हाईट चॉकलेट आईस्क्रीम. तर बघा कशी झालेली आहे. तर आपण त्यासाठी काय काय घेतलं आहे बघूया. तर इथे घेतलेले आहे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, वेलची केशर सिरप आहे, 2 मँगो घेतलेले आहेत, मध घेतलेले आहे आणि व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे. तर बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी आता मँगो धुवून घेतलेले आहेत आणि आपण आता ते कट करून घेणार आहोत बघा. अशा पद्धतीने आपण आता कट करून घ्यायचे आहेत. आता त्याचा मी तो गर काढून घेते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्टही काढू शकता त्याचा गर. बघा अशा प्रकारे आपण ते पीसेस करून घेतलेले आहेत. तर आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे बघा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखरही टाकू शकता, पण आंबा गोड आहे म्हणून मी साखरेचा वापर नाही केलेला आहे. आता त्यामध्ये टाकलाय वेलची केशर सिरप. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता. तर बघा इथे आपली प्युरी चांगली झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, एका बाउलमध्ये आता फ्रेश क्रीम घ्यायची आहे. अंदाजे मी 1 वाटी अशी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. आता आपण चांगली ती ब्लेंड करून घेणार आहोत बघा. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर नसेल तर तुम्ही हँड ब्लेंडरनेही करू शकता. नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा, सबस्क्राईब पण करा. तर बघा आपली थोडी ब्लेंड करून झालेली आहे क्रीम. आता त्यामध्ये मी कंडेन्स मिल्क टाकते. ही अंदाजे मी पाऊण वाटी घेतलेली आहे. ते पण चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आहे बघा. फ्रेश क्रीम बघा पहिले फ्रीजरमध्येच ठेवायची आहे. रेसिपी करायच्या वेळेसच बाहेर काढायची आहे ती. तर आपली क्रीम फेटून झालेली आहे चांगली. आता त्यामध्ये मी मँगो पल्प टाकते. तोही चांगला फेटून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये मी मध टाकते. 1 चमचा मी मध टाकलेली आहे बघा. जर तुम्हाला साखर पाहिजे तर तुम्ही साखरही टाकू शकता. सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे बघा चांगला. आता आपण आईस्क्रीम मोल्ड मध्ये ते टाकून देणार आहोत बघा. 1-1, 2-2 चमचे त्यामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने मी आता सगळ्या मोल्ड मध्ये टाकून घेते. तर आपण हे 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. तर 6 तासानंतर आपण चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत बघा. तर चॉकलेट कट करून घेते. तो मी बाहेरच ठेवलेला होता, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे, म्हणजे आपले चॉकलेट लवकर मेल्ट होतो. तर बघा इथे मी डबल मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेते. मग अशा पद्धतीने आपलं चॉकलेट पण मेल्ट झालेलं आहे. आता तो मी छोट्या कपमध्ये काढून घेते, म्हणजे डीप करायला बरं पडेल. बघा इथे आपलं आईस्क्रीम पण रेडी झालेलं आहे. आता त्यामध्ये मी डीप करून घेते अशा पद्धतीने. तर इथे आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे.
तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.